बकरीच्या कुर्बानीसाठी सोसायटीमध्ये बोकड आणल्याच्या कारणावरून मुंबईमध्ये मोठा राजकीय राडा झालाय। मीरा भाईंदरमध्ये पूनम क्लस्टर नावाची एक इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये बकरीमध्ये कुर्बानीसाठी म्हणजेच कापण्यासाठी बोकड आणण्यात आलेलं होतं आणि त्यावरती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोबतच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता। हे सगळं प्रकरण वाढलं। मंगळवारी रात्री राडा झाला आणि तिथे एका व्यक्तीवरती ब्लेडने वार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि आज सकाळी ज्यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित इमारतीच्या बाहेर आंदोलन केलं, त्यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी हातामध्ये डुक्कर घेऊन आले आणि या प्रकाराचा निषेध करायचा प्रयत्न केला। परंतु त्याच वेळेला पोलिसांनी आंदोलकांच्या हातातून डुक्कर हिसकावून एक प्रकारे जप्त करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। नंतर किरीट सोमय्या सुद्धा घटनास्थळी पोहोचले। या प्रकारानंतर पोलिसांनी सुद्धा एक प्रकारे महत्वाचा निर्णय घटनास्थळी घेतलेला आहे। हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, पण मीरा रोड मध्ये नेमकं काय घडलंय, बकरी निमित्त जे बोकड आणण्यात आलेलं होतं ते प्रकरण नेमकं काय आहे, यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी काय नेमका दावा केला, ज्या व्यक्तीवरती वार झाल्याचा दावा करण्यात येतो त्याचं नेमकं म्हणणं काय आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय कारवाई केली आहे, सद्यस्थिती काय आहे, याचा सुद्धा खुलासा सुद्धा पोलिसांनी केलाय। ते सगळं समजून घेऊयात। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी घडलेलं नेमकं काय होतं, मीरा भाईंदरमध्ये मीरा रोडवरती पूनम इस्टेट क्लस्टर कॉम्प्लेक्स एक्स अशा नावाची एक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये बकरी ज्यावेळेला 2 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे, या सणासाठी कापण्यासाठी म्हणजेच कुर्बानीसाठी एक बोकड आणण्यात आलेलं होतं आणि या सोसायटीमध्ये बोकड आणल्याच्या कारणावरून किंवा या सगळ्या प्रकरणावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला। याच्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते होते आणि काही अन्य हिंदुत्ववादी संघटना सुद्धा होत्या। त्यांचा आक्षेप काय होता, तर या इमारतीमध्ये मांसाहार न करणारे लोक सुद्धा राहतात, मग अशा वेळेला तुम्ही इथे बोकड कसा काय घेऊन आलात, ज्यावेळेला 2 दिवसांवरती सण आलेला आहे आणि 2 दिवसानंतर त्या बोकडाची कुर्बानी केली जाईल, या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा आक्षेप होता। मंगळवारी सकाळी या सगळ्या प्रकरणावरून सोसायटीमध्ये राडा झाला आणि रात्री गोंधळ झाल्याच्या वेळेस एका व्यक्तीने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती ब्लेडने वार केल्याचा दावा केला आणि एक प्रकारे हे यानंतरचं हे सगळं प्रकरण चिघळलं आणि मग म्हणून काय झालं तर त्या कार्यकर्त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। असं म्हणतात की त्याला 4 ते 5 टाके सुद्धा पडलेले आहेत, तसा दावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेला आहे। तर हे सगळं झाल्यानंतर आज सकाळी तिथे हिंदुत्ववादी संघटनाकडून आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या वेळेस हिंदुत्ववादी संघटनांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून एक डुक्कर त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं की जर तुम्ही सोसायटीमध्ये बोकड आणाल तर आम्ही सुद्धा डुक्कर आणण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचा मेसेज हिंदुत्ववादी संघटनांनी देण्याचा प्रयत्न केला। आणि याच वेळेला कालच्या रात्री झालेल्या राड्यामध्ये ज्या हर्ष सिंग नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला जखम झालेली होती, त्याच्या हाताला बँडेज बांधण्यात आलेलं होतं, तो सुद्धा माध्यमांच्या समोर आला। त्याने त्याचा एक प्रकारे त्याच्यासोबत काय घडलंय मंगळवारी रात्री ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली आहे, पुढे किरीट सोमय्या या प्रकरणामध्ये कशी एंट्री मारतात ते तुम्हाला मला सांगायचंच आहे, पण त्याआधी हर्ष सिंग नेमका काय म्हणतोय ते एकदा ऐका। जैसे कि हमको सोसाइटी वाले लोग ने सूचना दिया था कि ऐसा ऐसा है, बकरी लाके यहाँ पे रखा गया है जिहादी लोग ने, जो कि अलाउड नहीं है सोसाइटी में रखना। तो हम यहाँ पे आए थे अपने जिला मंत्री नागना जी कामले और विभाग मंत्री राकेश कोटियन जी के साथ। तो हम यहाँ पे यही स्पॉट था, यहाँ पे हम बातचीत कर रहे थे, सोसाइटी वाले भी थे, अपने प्रॉब्लम्स बता रहे थे ऐसा ऐसा है, क्या करना चाहिए। जिसमें वही टाइम फिर एक अननोन व्यक्ति आता है बाहर से, पूछते हैं नागना जी कामले कौन है, क्या है आपके, क्या लगते हैं। तो हमने वाद विवाद किया, ये हुआ, उसने आर्ग्यूमेंट किया, मुस्लिम व्यक्ति था वो, जो हमने पूछा कि आपको क्या करना है, आपको क्या काम है उनसे। तो उसने बिना बताए सीधा चाकू निकाल के जैसी वार करने जा रहा था, मैंने हाथ घुमाया तो मेरे को चोट लग गया, हमारे 2 और कार्यकर्ताओं को भी लग गई है चोट, जो कि बहुत गहरी चोट है। जैसे कि आप देख रहे हो कि मेरे को सिटी स्कैन और भी सोनोग्राफी के लिए भी बुलाया है, 4 टाके आए हैं हाथ पे। ये जब भी आप लोग आए, ये किसने वार किया, कि कुछ ऐसा कुछ? ये एक मुस्लिम लोग थे, जो कि 4-5 लोग थे, उसमें से एक जिहादी ने, जो जिहादी मानसिकता है लेके आया था अपने दिमाग में, उसने वैसी हरकत की है। कितने लोग जख्मी हुए? जख्मी कितने लोग हुए? जख्मी 3 लोग हुए और हमला हमारे जिला मंत्री नागना जी कामले पे वो करने आया था। कालपासून ज्यावेळेला हा राडा सुरू झालेला आहे त्यावेळेसपासून पूनम इस्टेट या इमारतीच्या बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आज ज्यावेळेला पोलिसांनी ते आंदोलकांकडचं डुक्कर हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी शक्यता पोलिसांनी वाटायला लागली, त्यावेळेला पोलिसांनी या इमारतीच्या बाहेर आणि संपूर्ण परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये। 2 दिवसांवरती ज्यावेळेला ईद आलेली आहे म्हणून सुद्धा पोलिसांनी काय केलं तर काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आरोपी आहे त्यांना सुद्धा उचलण्याची एक प्रकारे तयारी सुरू करण्यात आली आहे। पण ज्या वेळेला सोसायटीच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण झालं, त्याच्यानंतर सगळे ते आंदोलक आक्रमक झाले, त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न केला, ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला,
पण आता हे सगळं प्रकरण चिघळल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा घटनास्थळी एंट्री मारली आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे तिथे हिंदू जैन व्यक्तींना जे मांसाहार करत नाहीत त्यांच्या विरुद्ध त्यांच्या सोबत हे सगळं प्रकरण त्यांच्या विरोधात लादलं जात आहे, त्यांच्या सोसायटीमध्ये बोकट नेले जात आहेत, अशा प्रकारचा आरोप करून एक प्रकारे या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गेल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घटनास्थळी एक प्रकारे मोठा पोलीस बंदोबस्त एक प्रकारे तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, आतापर्यंत काय कारवाई झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या वादामध्ये तोडगा काही निघालाय का, याबद्दल राहुल चव्हाण यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. जे डीसीपी आहेत मीरा रोडचे, ते नेमकं काय म्हणाले ते सुद्धा मला तुम्हाला ऐकवायचं आहे. पूनम क्लस्टर सोसायटी आहे. इथले जे सोसायटीमधले जे 2 ग्रुप होते त्या दोन्ही ग्रुपमध्ये त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं आणि त्यांनी सहमतीने निर्णय घेतलेला आहे की हे जे बकरे होते ते महानगरपालिकेने जिथे सोय केलेली आहे तिथे हे बकरे त्यांनी शिफ्ट केलेले आहेत आणि आता याच्यामध्ये कोणताही इश्यू नाही. तर पोलिसांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता तुम्हाला साहजिक प्रश्न पडेल की हा वाद मिटेल का, कारण आता 2 दिवसांवरती बकरीद आलेली आहे. आता मीरा रोड हे काय पहिल्यांदा चर्चेत आलंय का, तर नाही. मराठी आणि अमराठी वादाचं केंद्र सुद्धा मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये ते मीरा रोडच राहिलेलं आहे आणि आता ज्या वेळेला 2 दिवसांवरती बकरीद आलेली आहे अशा वेळेला सुद्धा मीरा रोडमध्ये राडे होताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करणार, गृह खातं सुद्धा या सगळ्या विषयाकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये मीरा रोडमध्ये काय घडणार, पोलिसांकडून काय रिटालिएशन केलं जाणार का, ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.